गुरुजींनी अ, योगदर्शन हा जो भाग आहे यामधील सुरुवातीला समाधीपाद हा भाग घेतलेला आहे. त्यानंतर साधनपाद या भागाला गुरुजींनी सुरुवात केलेली आहे. तर ज्ञानेश्वर अभ्यास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सद्गुरू गणपतराव कदम गुरुजी यांना विनंती आहे, कृपया आपण आजच्या भागाला आपण सुरुवात करावी. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय. तर आपण योग दर्शनातल्या समाधी पादांचा विचार केला. आता आपण साधन पादाचा विचार करीत आहोत. साधन पादातील पहिलं जे सूत्र आहे, तपः स्वाध्याय ईश्वर प्रणिधान आणि क्रिया योगा. काही शब्दाचे अर्थ लक्षात घेणं खूप अवघड असतं. रामदास स्वामी सांगितले, क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे. तर त्या क्रिया शब्दाचा अर्थ हा आहे, तप केल्याशिवाय परमेश्वर भेट होणं अशक्य आहे. तप कशाला म्हणायचं? तप म्हणजे आपल्या जीवनामध्ये साधना करीत असताना व्यवहाराच्या मध्ये काही हानी होते, काही लाभ होते, कुठं सुख होतो, कुठं दुःख होतं, कधी उष्णता, कधी थंडी, हे सगळं सहन करण्याची शक्ती प्रत्यक्ष व्यवहारात आली की त्याला म्हणायचं तप. असं द्वंद्व सहन करण्याची शक्ती. त्याच्यानंतर आहे स्वाध्याय, स्व अधिक अध्याय. स्व म्हणजे स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण. या चारही देहाच्या आत असणारी जी चेतन शक्ती, ती आपण आहोत. त्याचा अभ्यास करणं, त्याचं चिंतन करणं, त्याचं मनन करणं म्हणजेच स्वाध्याय आहे. आत्म्याचे स्वरूप कसं आहे त्याच्याबद्दल विचार करणं, स्वाध्याय झाला. तिसरा आहे ईश्वर प्रणिधान. अनन्य भक्तिभावानं ईश्वराची आराधना करणं. प्रत्येक कर्म करीत असताना कोणाचंही नुकसान होऊ नये याचा विचार करणं. कुठल्याही अयोग्य गोष्टीबद्दल लोभ न ठेवणं आणि राग द्वेषापासून दूर राहण्याचा प्रयत्न करणं. आणि असं कर्म परमेश्वराला अर्पण करणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून या दृष्टीने यम नियमाचं पालन करणं हे आहे ईश्वर प्रणिधान. त्याच्यानंतर दुसरं सूत्र आहे समाधी भावनार्थ क्लेश तनु करणार्थ. याच्यावर आपण विचार करत होतो. समाधीची प्राप्ती व्हावी म्हणून जे क्लेश आहेत त्या क्लेशाला कमी करता आलं पाहिजे. म्हणून तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हा जो ईश्वर प्रणिधान आहे आणि त्याला क्रियायोग करावा लागतो. काय होते मग तसं केल्यानं? तर तनुकरण म्हणजे त्या तनूला लहान करणं. एखाद्या लाकडाला तासून तासून आपण एक विशिष्ट आकार देतो, त्याप्रमाणे क्रियायोगानं आपल्या अनुष्ठानानं हळूहळू अविद्यादी जे क्लेश आहेत ते क्षीण होतात. कालांतरानं विवेकाचे प्राप्त झाले की सर्व क्लेश नष्ट होतात. म्हणून समाधी हा जो पहिला शब्द या सूत्रातला आहे, तो योग सूत्राच्या दर्शनात जवळपास 11 वेळा आलेला आहे. म्हणून येम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. याच्यात जी धारणेच्या नंतर समाधी आहे, योग अंगातला अंतिम अंग आहे. योग जेव्हा आपल्या ध्यानाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचते तेव्हा ज्ञाता आणि ज्ञेय हा द्वैतही ज्या ठिकाणी राहत नाही. जसं कापुराला अग्नी लावली ज्योत होते. ही ज्योत दोघी एकरूप असतात, दोघातही काही फरक पडत नाही. आणि ज्योती ज्यावेळी संपते म्हणलं तर ते कापूर संपते तेव्हा ज्योती संपते. ही जशी ज्योती दोन्ही एकरूप होतात त्याप्रमाणे परमेश्वराच्या ध्यानामध्ये आपलं जे ध्येय आहे त्या ध्येयाच्या बरोबर ध्याता जेव्हा एकरूप होतो
मी ध्यान करीत आहे असंही ज्या ठिकाणी भाव नसतो तिला आपण समाधी म्हणतो. साधन साध्यरूप होऊन जाते. ध्यान हे जे असते ध्यानामध्ये ते समाधीमध्ये राहते. म्हणून हा जो समाधी शब्द जो आहे हा आपल्या नीट लक्षात यावा, या दृष्टीनं आपण प्रश्न केलेला आहे. समाधीचं स्वरूप कसं आहे? सम अधिक अंग पूर्वक 10 धातूशी संबंधित होऊन हा समाधीचं स्वरूप तयार होतं. म्हणून योग समाधी, योग म्हणजे समाधीच आहे. त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये समाधान हे समाधीचं तत्व आहे. म्हणून विघ्न करण्याची एकाग्र पाहिजे आणि सिद्धता जी आहे धात्याची ध्येयाकार वृत्ती म्हणजे समाधी. ध्यान करणारा आणि ज्याचं ध्यान चालायचं प्रकाश स्वरूप परमात्मा आहे, त्याचं स्वरूप आपण जाणून घेतलं पाहिजे. त्याच्याशी आपण एकरूप झालं. तू आणि मी हा जो भाव आहे त्या ठिकाणी तू मी होऊन जातो, मी तू होऊन जातो. दोघांच्या मध्ये काही फरक राहत नाही. त्यावेळी कल्याण करणारी भावना अंतःकरणात तयार होते. समाधी अवस्थेच्या मध्ये उपास्याचे जे गुण असतात ते गुण आपल्यामध्ये येतात. त्याचं उदाहरण सांगितलं होतं. तर लोखंडाचा जो गोळा आहे, लोखंडाचा गोळा जर अग्नीत टाकला, ते अग्नीला आपलंसं करून घेतो आणि त्या गोळ्याच्या मध्ये अग्नी प्रगट होते. तरी पण गोळा वेगळा आणि अग्नी वेगळीच राहते. लालबुंद झालेला गोळा अग्नीचे गुण आहे तोपर्यंत त्याच्यावर टाकलं की त्याला जाळते. त्याप्रमाणे समाधी जी आहे, समाधीसाठी लागणारे जे गुण आहेत ते पंच ज्ञानेंद्रिय जे आहेत याच्यामध्ये ती शक्ती येते. जेव्हा तुम्ही समाधी अवस्थेची एक होऊ लागलेला आहे. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय आणि त्याच्यामध्ये असणारी ज्योती, यापेक्षा काही उत्कृष्ट अशी वस्तू जी अंतःकरण मन बुद्धी याच्यातही ते जमते. समाधी अवस्थेच्या मध्ये ती चेतन शक्ती जागृत होते, ती ज्योतिरूप धारण करते. म्हणून परमात्म्याच्या आपण जवळ जाऊ लागलो त्याप्रमाणे. म्हणून आता समाधीचे जे प्रकार मागच्या वेळी सांगितले, फक्त आता नाव सांगतो. मूर्धान हे आहे आपलं मन आणि आपलं मस्तिष्क हे एकरूप जोडलं पाहिजे, जोडून घेतलेलं पाहिजे. हृदय आणि मनाचं ऐक्य झालं, त्या ठिकाणचं जे मन आहे मन संपून जाते. अनेक वृत्ती त्याचं राहत नाहीत. हृदयाची ताकद, तिची रुची परमात्म्याकडेच होते. म्हणून आपण शक्यतोवर चालू आहे तर योग समाधी सिद्ध होते. म्हणून तिला मूर्धान संसार्थ अथर्व हृदय चंचलता न राहणे, अथर्वा संशयरहित चित्त होणे, निश्चलता असणे. साधन कालामध्ये योग साधकाचं शरीर निष्काम अवस्थेमध्ये असते. म्हणून आपण प्रयत्न करत राहिला पाहिजे. त्याच्यानंतर पवमान आहे. पवमान म्हणजे पावित्र्य. साधकांना अंतरंग आणि बहिरंग शुद्ध पवित्र राहण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. बाहेरची शुद्धी स्नान वगैरे आहे, अंतरंग शुद्धी काम क्रोध लोभ मोह यांना नाहीसं करणं आहे, चंचल न राहणे. त्याच्यानंतर मस्तिष्कादूर ऊर्ध्व मस्तिकावर, त्याच्यामध्ये आत्मा आत आहे, परंतु आत्मा म्हणजे मस्तिष्क नाही, पण आत्मा शरीर मन याहून त्याच्याशी आपलं जोडता आलं पाहिजे. ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांचा जो मालक आहे तो आत्माच आहे. प्रेरित अति शीर्षतः प्राण आणि प्राणवृत्ती यांना जे आहे मस्तिष्कापर्यंत पोहोची करण्याचं काम प्राणायामाच्या द्वारे करतात. प्राणायाम म्हणजे हे करतात ते नाही, प्राण साध्या साध्या गोष्टी आहेत. धारणा ध्यानाच्या अभ्यासानं प्राण आणि प्राणवृत्ती ज्या असतात मस्तिष्कापर्यंत आपण येऊन पोहोचलं पाहिजे. त्या ठिकाणी मग आज जे ब्रह्मरंध्र आहे, ब्रह्मरंध्राच्या मध्ये आपला आत्मा स्थिर होऊन जातो. तत् प्राणो अभिरक्षती. कुंभक अवस्थेच्या मध्ये साधक
एखाद्या वेळेस नवीन माणूस थोडं वाटते प्राण आवरणं कठीण होतं, मग त्याला लगेच सोडून द्यायचं आणि पुन्हा घ्यायचं. अशा रीतीनं आपण पाहिलं. पण अन्नमयो मनः, अन्नमथो मनः, साधकानं आपला आहार सात्विक ठेवला पाहिजे, सात्विक उच्चार ठेवला पाहिजे, सदाचारानं वागलं पाहिजे. आणि झोपत असताना तन्मे मनः शिव संकल्पमस्तु, हा संकल्प केला पाहिजे. वेदाचे जे मंत्र आहेत 6, त्याच्यापैकी एखादा तरी आपण अभ्यास करून घेतला पाहिजे. समाधीचे प्रकार पाहिले आपण. योगी जेव्हा पहिल्यांदा समाधी भूमीच्या मध्ये प्रवेश करू लागला की त्याला काही आतच्या मध्ये ज्योती दिसायला, प्रकाश दिसायला लागतो. तेव्हा त्यालाच वेदाने उषा असं म्हटलेलं आहे. उषा व्यापक प्रेमाच्या मध्ये झाले, व्यापक सत्य समजायला लागलं की सौभाग्य वृत्तीनं तीव्र संवेग निर्माण झाला की आपल्या आत ही ज्योती दिसते, शोकरहित असते. ज्योतिष्मती प्रवृत्ती तीच आहे. विशोकावा ज्योतिष्मती असं समाधी पादात म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी तत्र अभ्यासी प्रवृत्त मात्र ज्योती ही प्रथम ती ज्योती दिसायला लागते. तुमचं चित्त निर्मल झालं असतं तर याच्या पुढे जे आहे मधुमती समाधी. मधुमती समाधी वेदातलाच भाग आहे हा. चित्त ज्यावेळी चित्तवृत्तीच्या मध्ये उत्थान, जे प्रगट, जे चित्त चंचल करणाऱ्या वृत्ती मध्ये राहते, ते जवळपास संपलेले असतात. आणि मग परमेश्वरच आपलं महाधान आहे अशा दृष्टीने चित्त त्याला प्रवृत्त करतं. म्हणून आम्ही परमेश्वराचे उपासक आहोत, आम्ही आपलं ध्यान करीत आहोत. उपासक जेव्हा पार्थिव भोग जे असते संसारातल्या त्या पाशाला ओलांडून गेल्यानंतरच ही मधुमती समाधी प्राप्त होते. पवित्र चित्त झालं, इंद्रिय पवित्र झाले, मन पवित्र झालं की आध्यात्मिक सूर्याचा उगम होतो, म्हणजे उगवतो तो. त्यामुळं ज्योतिर्मय किरण जे असतात त्या सगळीकडे प्रकट होतात. तेव्हा उपासकाच्या चित्तामध्ये मधुर अनन्यमय धारा प्रवाहित होऊ लागते. उपासकाच्या चित्तात मधुमती समाधी प्राप्त होते. योगाच्या मध्ये प्रवेश होतो. वेदामध्ये ऋतुंभरा प्रज्ञेची सुद्धा स्थिती अशी दाखवलेली आहे. म्हणून सांगण्याचा अर्थ की आपण त्याच्याकडे सूक्ष्म दृष्टीनं पाहिलं पाहिजे. त्याच्यानंतर प्रज्ञा ज्योती एक आहे. सामवेदी मंत्रामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. परमात्मा बाह्य आणि आंतरिक दृष्टीनं त्या ज्योतीचा प्रकाश परमात्माच करतो. म्हणून बाहेर काय आहे तर सूर्य आहे, चंद्र आहे, ध्रुवतारा, अनेक नक्षत्र आहेत प्रकाश देणारे, ते बाहेरचे झाले. त्याप्रमाणे आत सुद्धा आहे. मूर्धा ज्योती आहे, विशोका ज्योतिष्मती आहे, अभ्यंतरिक ज्योती अशा आहेत. मग केव्हा प्रगट होतात? ज्यावेळी रजस तमस या दोन्ही गुणांच्या पासून ज्या चित्तवृत्ती निर्माण होतात, तमोगुणाच्या मुळे चित्तवृत्तीच्या मध्ये क्लिष्ट प्राप्त होण्याकरता क्लिष्ट काढून टाकावं लागतं. म्हणून विशोका ज्योतिष्मती म्हटलं. ज्ञानमयी उषाच आहे. माझ्या मस्तिष्कात महाशक्ती रूप ज्योतिष्मती वृत्तीनं आली आहे. ती आपल्या पडद्याला दूर करते आहे, अंधकार नाहीसा होतो आहे असा अनुभव येणं. शुद्ध अंतःकरणाला तसा अनुभव येतो. म्हणून मनाच्या मध्ये प्रकाश होऊ लागलेला आहे, अशी श्रद्धा निर्माण झाली पाहिजे. अशा दृष्टीने आपण आता समाधीच्या शेवटच्या टप्प्यात आलो. संप्रज्ञा समाधीचे 6 प्रकार आहेत. सतर्क, निर्वितर्क, सविचार, निर्विचार, आनंद आणि अस्मिता. हे संप्रज्ञा समाधीचे असे प्रकार आहेत. पण संप्रज्ञा समाधीच्या मध्ये स्थूल स्वरूप असतं. सूक्ष्म विषय होत चालले की ती समाधी पुढे पुढे जाते. म्हणून असंप्रज्ञा समाधीचे आलंबन काय असतं आणि संप्रज्ञाच्या मध्ये आलंबन मोठं आलंबन म्हणजे ध्यान करण्याचा विषय. म्हणून संप्रज्ञा समाधीच्या मध्ये आपलं चित्त पुन्हा संसाराकडे ओढल्या जाऊ शकतं. त्याच्यामध्ये संप्रज्ञा समाधीच्या मध्ये
संसाराचं बीज असते. असंप्रज्ञा समाधीमध्ये वासनेचे बीज असू शकते, मग त्याचं ते समाधी वेगळी होती. म्हणून संप्रज्ञा समाधी ही अस्मितापर्यंत गेली की मग त्याच्यामध्ये अस्मिता जोपर्यंत आहे तोपर्यंत अविद्या आहे, तोपर्यंत गुण आहे. असंप्रज्ञा समाधीचं प्रयोजन शेवटी निरोधात झालं, मग समाधीचं फल प्राप्त होते. परमात्मा जो आहे समाधी योग केल्यानं साक्षात प्रगट होतो. त्यासाठी सूत्र आहे, तदा द्रष्टो स्वरूपी अवस्था. तेव्हा सगळ्या वृत्तीचा निरोध तुम्ही केला की तो द्रष्टा जो आहे तो आपल्या स्वतःच्या रूपात राहतो. म्हणून समाधी भावनेनं त्याला दृढ करीत राहणं, जागृत ठेवणं क्रियायोगाचं हे काम आहे. म्हणून क्रियायोगाच्या दृष्टीनं आपण हळूहळू त्याचं चिंतन केलं की ती गोष्ट जमते. क्लेशांना क्षीण करायचं कशानं? क्रियायोगानं. म्हणून साधकाला त्रास होणार नाही याची काळजी आपण स्वतःच घेतली पाहिजे. चेतन स्वरूप जो आत्मा आहे तो चेतन स्वरूप परमात्म्याच्या सहवासात गेला पाहिजे. याच्यामध्ये काय आहे? मग हा जो क्लेश ज्याला म्हणतोय, क्लेश कोणते आहेत? अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हा पंचक्लेश आहे, 5 क्लेश आहे. आता अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे 5ही जे आहेत, मनुष्य मात्राला सुख जरी वाटत असलं तरी त्या सुखाच्या मध्ये दुःख मिसळून असतं. दुःख मिश्रित सुख प्राप्त होतं. पण ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. म्हणून त्या पंचक्लेशाला दुःख देणारे असं म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये आता एक एक गोष्ट, या 5 मध्ये सगळ्यात मुख्य कोणती आहे? ती आहे अविद्या. अविद्या क्षत्रमुत्तरेषां प्रसुप्त तनु विच्छिन्नो उदाहरणाम. अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे 4 आहेत. कुठून निर्माण होतात? या अविद्येतून निर्माण होते. अविद्या त्याला उत्पन्न करते. आता हे उत्पन्न झालेले जे 4 आहेत याचे अवस्था आहेत प्रसुप्त. प्रसुप्त अवस्थेत हे असतात. मग ते काय ते असतात, पण तो कार्य करीत नाही. कोणते? हे जे आता सांगितले ते अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे 4ही असतात क्लेश, परंतु प्रगट नाही. ज्यावेळी तो 18, 20, 22 वर्षाचा झाला, ते जे काम भाव प्रसुप्त होता तो प्रगट व्हायला लागतो. मग असं हे जे क्लेश जे आहेत हे क्लेश आत असतात, परंतु प्रगट नसतात. संस्कार रूपाने ते पुढे येत नाहीत. म्हणून त्याला प्रसुप्त म्हटले ना. प्रत्यक्ष गुप्त अवस्थेत आहे, ते प्रगट होत नाहीत. एक दुसरा आहे तनु. क्रियायोगानं, अनुष्ठानानं ह्या ज्या क्लेशांचा जो प्रभाव आहे ते कमी केला जातो. ते मंद म्हणतात, त्याला म्हणतात तनु अवस्था. प्रसुप्त अवस्थेपेक्षा तनु अवस्था प्रगट रूपात राहते. परंतु त्याच्या पुढे जर आपण गेलो, प्रसुप्त तनु या अवस्था आहे त्या अविद्येच्या पासून निर्माण झालेल्या सगळे क्लेशांच्या अवस्था आहेत. त्याच्यानंतर विच्छिन्न. याच्यामध्ये काय असते? संस्कारानं हे दाबल्या जातात, त्याला प्रगट होऊ देत नाही. त्याला म्हणतात विच्छिन्न. वेगवेगळे होऊन गेले, ते जोरात प्रगट होत नाही, त्याला विच्छिन्न म्हणतात. आणि शेवटी उदार आहे, ते एकापेक्षा स्थूल होत गेल्याचे. प्रसुप्त, तनु, विच्छिन्न त्याने उदार आहे. हे जागृत प्रगट होतात सगळे क्लेश आणि पूर्ण योगानं कार्य करायला लागतात. हे झाले त्यांच्या अवस्था. कोणाच्या? क्लेशांच्या. प्रसुप्त उदाहरण दिलं, लहान मुलाच्या मध्ये काम वासना असते, ती जवळपास 15-16 च्या पुढे प्रगट होते. तनु म्हणजे क्रिया अनुष्ठानानं त्याचा प्रभाव कमी करणं, त्याला मंद बनवणं. पण प्रसुप्तपेक्षा
मोठी राहते. त्याच्यानंतर विच्छिन्न अवस्था असते, ती संस्कारानं दबून गेलेले असतात आणि मग उदार चौथी अवस्था आहे, ती जागृत होते आणि सगळी इंद्रिय त्या कामाला लागतात. एकपर्यंत आला. आता विशेष महत्वाचा शब्द आहे 5व्या सूत्रामध्ये, अनित्या सुची दुःखनात्मसो नित्य शुची सुखात्मख्यातीर अविद्या. जे अनित्य वस्तू आहे त्या अनित्य वस्तूला नित्य समजणं, जे अपवित्र वस्तूला पवित्र समजणं, दुःखाला सुख समजणं आणि अनात्म्याला आत्मा समजणं, ही अविद्येची लक्षणं आहे. जी वस्तू जशी असेल तशी समजली तर यथार्थ ज्ञान झालं. वस्तू एक आणि दिसू लागली वेगळी तर विपरीत ज्ञान झालं, तीच अविद्या आहे. म्हणून त्याच्या जो ख्याती शब्द आलेला आहे, सुखात्म ख्यातीर अविद्या, म्हणजे अविद्या प्रगट होते. ख्याती पदाचा अर्थ ज्ञान, जाणणं, समजणं असा आहे. अविद्या पद लक्षात घेऊन बाकीची त्याची लक्षणं आहेत. विपरीत ज्ञानाला अविद्या म्हटलेलं आहे. वस्तूचं यथार्थ ज्ञान होईना झालं, विपरीत ज्ञान होऊ लागलेलं आहे. काय उदाहरण कसं आहे ते, थोडा प्रकाश आहे, अंधार जास्त आहे. तुम्ही जाऊ लागलात की तिथं साप दिसायला लागला. साप आहे साप आहे असं म्हटलं की लोक जमा झाले. मग कोणी रंग आणि त्याचा काय ते बोलत राहतात, ते हालू लागले, चालू लागले असं म्हणतात. एखादं म्हणलं बॅटरी लावा की असेल तुमच्याजवळ. बॅटरी लावली, काय तिथं साप नाही, ते काय आहे, दोरी आहे. दोरीवर साप दिसणं. दोरी आहे परंतु त्याच्या स्वरूपात न दिसता वेगळ्या रूपात दिसता अतद्रूप ज्ञान आहे. दोरीला दोरी झालं तर तद्रूप ज्ञान आहे, दोरीवर साप दिसू लागला तर अतद्रूप आहे. असं हे अविद्येचं लक्षण आहे. दुपारच्या वेळी वाळवंटामध्ये बघू लागला तर पाण्याच्या लहरी वाहू लागल्यात असं दिसतं. शेतामध्ये तुम्ही काळीच्या जमिनीत उभा राहिला तर तशा लाटा दिसतात. त्या लाटा खऱ्या असतात का? ते विपरीत ज्ञान आहे, ही अविद्या आहे. नाही ते दिसणं. आत्म्याच्या बंधाचं कारण अविद्या आहे आणि सगळे बाकीचे जे क्लेश आहेत अविद्येच्या मधूनच निर्माण होतात. अविद्या त्याला निर्माण करते. म्हणून आपल्या चेतन रूप आत्म्याला जाणून घेण्यासाठी या अविद्येचं ज्ञान झालं पाहिजे. जी वस्तू जशी असेल तशी समजली पाहिजे. म्हणून जे आपण पाहिलं की आता प्रसुप्त अवस्थेत असणारे तनु अवस्थेत येतात, तनु अवस्थेतून विच्छिन्न अवस्थेत येतात आणि शेवटी उदार म्हणजे प्रगट रूपात येतात. ही चतुष्पाद आहे. 4 पाद हे प्रसुप्त, तनु, विच्छिन्न आणि उदार, ही 4 पादाने ती प्रगट पाहायला लागते अविद्या. आणि मग याच्या पुढे आपण जाऊ लागलो, एक एक आता अविद्या सांगितली तुम्हाला. अविद्येच्या नंतर काय ते अस्मिता येते. ही सगळी मनुष्याला अज्ञानात पाडणारे आहेत. म्हणून हे क्लेश आहेत. दृग्दर्शन शक्तो रेका आत्मतेवा अस्मिता, जे बघणारा आहे आणि ती बघणारा जो द्रष्टा आहे हा चेतन आत्मा आहे. आणि ज्याला बघतो म्हणजे दर्शन ज्याचं घ्यायचं ते जे आहे ते विश्व आहे. चेतन तत्व दर्शन शक्ती पाहण्याचं साधन आहे. म्हणून आपली बुद्धी आहे, आपला देह आहे, आपली प्रकृती आहे, हे 2 रूप ज्यावेळी एकच आहेत असं व्हायला लागलं की त्याला अस्मिता क्लेश म्हणतात. आपलं जीवन त्याच्यावरच चालतं. हे शरीर नाशिवंत आहे परंतु आपल्याला वाटत नाही. हा देह आहे, सतत घाण करीत राहते तरी आपल्याला पवित्र वाटतो. म्हणून अशा दृष्टीनं आपण पाहिलं की म्हणून हा पुरुष जो भोगता आहे आणि कोणाचा भोग घेतो तो बुद्धीचा घेतो. बुद्धी म्हणजे जे वस्तू दिसतात हे दोघं अत्यंत विभक्त आहेत.
हे एक दुसऱ्याच्या स्वरूपात कोणत्याही अंश मात्रानं सुद्धा एकमेकात मिसळू शकत नाही. आत्मा देहात जात नाही. देहाच्या आत आत्मा असतो, परंतु तो देहरूप होत नाही. याचं ज्ञान असणं. ज्यावेळी आत्मा शुद्ध चेतन अपरिणामी तत्व आहे असं ज्ञान झालं आणि बुद्धी तत्व अशुद्ध आहे, प्रकृती अशुद्ध आहे, रागादी मनानं जड वस्तू आहे, त्याच्यात परिणाम होतो, आत्म्यात काही परिणाम होत नाही. हे दोन्ही तत्व भिन्न रूपात आहेत हे नीट समजलं अशी प्रतीती होणं हीच अस्मिता आहे, जी आत्म्याच्या संबंधित जवळच असते ती. परंतु मी देहरूप आहे असं वाटायला लागतं. देहाने आत्मा भिन्न असून सुद्धा ज्यावेळी देह आपण बोलताना देहातच बोलतो ना आपण. मी रंग आहे, मी उंच आहे, मी गोरा आहे, मी काळा आहे. हे सगळं कसं आहे, देहात मी आहे अशी दृष्टी असते. म्हणून म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर अविद्या, अविद्याच्या नंतर काय अस्मिता. अस्मी म्हणजे मी आहे. काय आहे, जी वस्तू नाही ते मी आहे असं म्हणायला तर तिला अस्मिता म्हणतात. त्याच्यानंतर 7वं सूत्र जे आहे, सुखानुशयी राग. आपण एखाद्या सुखाचा भोग घेतला, एखादी आपण पाहुण्याच्या घरी गेलो, उत्तम स्वयंपाक झाला, जेवण फार सुंदर झालं, त्याची पुन्हा आवड निर्माण होते. तेच भोग असं वाटते. म्हणजे ती इच्छा पुन्हा पुन्हा प्रगट होते. सुखजनक ज्या वस्तू आहेत त्याच्याबद्दल आकर्षण निर्माण होणं, परंतु ज्याचा भोग घेतला त्याच्याबद्दलच हे शक्य आहे. ज्याचा तुम्ही भोगच घेतला नाही त्याच्याबद्दल काही होत नाही. म्हणून म्हटलेलं आहे आकर्षण निर्माण होतं. कशाचं? आपण जे सुखाचा भोग घेतला त्याच्याबद्दल. म्हणून त्याला राग असं क्लेश म्हटलंय. राग हे क्रोधाच्या अर्थाने या ठिकाणी नाही. राग म्हटलं तर एकदा भोगल्या वस्तूचं पुन्हा पुन्हा आकर्षण वाटणं म्हणजे तो राग आहे. सुखानुशयी राग हा त्या सुखाचा पुन्हा 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 भोग घ्यावा असं वाटतं. त्याच्यानंतर दुःखानुशयी द्वेष हा, आपण एखादी गोष्ट प्राप्त करून घेण्यासाठी जात आहोत, त्याच्यात अडथळा, तो अडथळा आला की तो अडथळा दूर करेपर्यंत आपल्याला समाधान प्राप्त, आणि ते पुन्हा अडथळा येऊ नये. एखाद्या शेतात चाललो, एखाद्या माणसानं आपल्या शिव्या दिलाय, काय रस्ता आहे काय, आमच्या समोर कसा चालला असं, हे काय झालं, दुःख झालं. आणि तसा प्रसंग येऊ नये असं वाटणं साहजिक आहे. म्हणून ही भावना पुन्हा पुन्हा जर जागृत झाली तर तिला द्वेष म्हणतात. अशा व्यवहाराच्या मध्ये आपल्याला खूप अनुभव येतो द्वेषाचं कारण म्हणून तिलाच आपण क्रोध म्हणतो, द्वेष म्हणतो, आणि वेदांच्या मन्यू म्हणतो. मन्युरसी मन्युम देही असं म्हणतो आपण प्रार्थनेच्या मध्ये. मन्यू म्हणजे अशी द्वेषाची भावना, द्वेषाची कल्पना आहे. हे 8वं सूत्र झालं. आता 9वं सूत्र काय आहे? स्वरसवाही विदुषो वापी तन्व अनुबंधो अभिनिवेशाः. संसारात, विश्वात उत्पन्न होणाऱ्या प्रत्येक प्राण्याला शेवटी मृत्यू पाहावाच लागतो. ते कोणाला माहित नाही, सगळ्याला माहित आहे. परंतु आपणाला असं वाटायला लागतं, सर्व प्राणी मात्र सहित आपण शरीर सोडू नये, कारण मी शरीर आहे असा भाव त्याच्या पाठीमागे आहे. म्हणून माणसाला वाटतं की आता तो माणूस अज्ञानी असो, मूर्ख असो, श्रीमंत असो, गरीब असो, साधू असो, संत असो, जे लोक समजतात त्यांच्या सुद्धा मनामध्ये असं असतं की आपला मृत्यू येऊ नये, आपण मरूच नये. मागचं आतापर्यंत कोणी राहिलं का? मरण येणार. मरे त्याचा दुजा सुख आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. मेलं म्हणून दुःख सगळे कराले, पण ते आठवण करून दे की बाबा याच अवस्थेत तुलाही जावं लागते. ते आठवण राहत नाही. तो एखादे दिवस त्याला जाळेपर्यंत राहते, जळून गेले की आले की सुरू होते पुन्हा, याच्याकडे पैसे राहिले त्यानं पैसे दिले नाही, हे चालू होते. म्हणून म्हटलेलं आहे की देहाला मृत्यू आहे आणि तो जाणार. पण अशी जी वृत्ती
तिला अभिनिवेश क्लेश असं म्हणतात. आपण अभय राहिलं पाहिजे. आपणाला या देहाच्या बद्दलचं जे आकर्षण आहे हा राहावा म्हणून ते प्रत्येकाला आहे, त्याला अभिनिवेश असं म्हणतात. हे साधकानं त्याचा उपाय केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे की ही जी भीती आहे मनातून निघून गेली पाहिजे. आता बघा, कोणी आजारी जरी पडला, फोनवरूनच बोलते, त्याला जाऊन भेटत नाही. पण भेटायला गेलं तर त्या घरच्या माणसाला कशाला आलं असं वाटतं. आत्ताची परिस्थिती बघा की काय याच्या कारण मृत्यूचं भय आहे. हे स्वरसवा ही विदुषो वापी विद्वान आहे. तन्वा अनुबंधो अभिनिवेशा हा तरीही तणू त्याला बांधून घेतलेला आहे. तणू आणि त्याला बांधलेला आहे, म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा अभिनिवेश आहे. आपण व्यवहारामध्ये वेगळ्या अर्थानं वापरतो. अभिनिवेश दाखवू लागला म्हणजे नसलेली गोष्ट करायला लागला असं आपण आवेश दाखवणं, त्याला आपण अभिनिवेश असं म्हणतो. आता त्याच्यानंतर आपण जर पाहिलं 10वं सूत्र जे आहे ते प्रतिप्रसव हे या सूक्ष्म हे जे आपण पाहिले पंचक्लेश, याला आता त्याला कसं नष्ट करायचं, त्याच्यापासून आपण कसं सावध राहायचं, तर आपण काही गोष्टी समजून घ्यायचा. विशेषतः प्रसव शब्द आहे ते प्रतिप्रसव ही या सूक्ष्म. प्रसव म्हणजे आपला शब्द वापरलेला आहे. बाई प्रसूत झाली म्हणजे एका शरीरातून दुसऱ्या शरीर निर्माण झालं आणि ते जशाला तसं झालं तर सुख आहे, वेड वाकडं झालं तर दुःख आहे. पूर्णात पूर्ण मुदुच्यते, पूर्णातून पूर्ण जन्माला आलं पाहिजे आणि भाग्याची गोष्ट आहे. हा प्रसव झाला. कारणापासून कार्य उत्पन्न होणं याला म्हणतात प्रसव. आणि त्या जे कार्य आहे कार्याला कारणात लय केलं की त्याला प्रतिप्रसव म्हणतात. म्हणून कोणत्याही वस्तूचा सर्वता नाश होत नाही, त्याचं कार्य कारण बदलत राहतं. एका रूपातून दुसऱ्या रूपात, त्याच्यातून तिच्या असं कार्याचा आकार बदलतो. मूळ वस्तू काही नष्ट होत नाही असं आपण म्हणतो. प्रतिप्रसव आपल्याला करता आला पाहिजे. कशाचा? अविद्येमधून अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे निर्माण होतात, चालू राहते. ते प्रसव झाला त्यांचा. आता याला प्रतिप्रसव कसा करायचा? हे जे क्लेश आहेत उदार अवस्थेमध्ये आपल्याकडे काम करू लागलेले आहेत, प्रत्येक स्थूल रूपामध्ये आहे, त्याला पूर्ण रूपात प्रकट झाले की त्याला पूर्ण प्रसव झाला. ते आपल्याला अनुभवात यायला लागतात. मग याला सूक्ष्म रूपात कसं न्यायचं? त्यासाठी तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान या क्रियायोगानं त्याला प्रतिप्रसवात येता येते. उदारापेक्षा बाकीचे स्वरूप जसजसं जाईल, उदारामधून विच्छिन्नामध्ये, विच्छिन्नामधून तणूमध्ये, तणूमधून प्रसुप्त अवस्थेमध्ये जातात. म्हणून ही जी सूक्ष्म अवस्था आहे या क्रियायोगामुळे क्षीण होत जाते. उदार रूपात अंकुरित होण्याची क्षमता नाहीशी होऊन जाते. केली पाहिजे तिला. प्रकृती, पुरुष हे दोन वेगवेगळे आहे असं जर समजलं तर ख्यातिरूप ज्ञान होते, आत्मसाक्षात्कार होतो आणि आत्मसाक्षात्कार झाला की क्लेश जागच्या जागी संपून जातात. या दृष्टीने आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. अनुकूल निमित्त झालं की हे क्लेश काही वेळा प्रगट होतात, ते प्रगट रूपात येतात. तर उदाहरण कसं आहे, केवढी तपस्या केली पराशरानं, पण जिच्या अंगाला मासळीसारखा घाण वास होता अशी मत्स्यगंधा, तिला पाहिलं की हा घाबरला म्हणजे त्या अधीन झाला. म्हणून म्हटलेलं आहे या क्लेशांना दग्ध करण्यासाठी योग्याने काही प्रयत्न केला पाहिजे. आपोआप होत नाही.